हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं निसर्ग टॉक्स मध्ये स्वागत आहे. सगळ्यांनी प्लीज परत जॉईन व्हावं ही रिक्वेस्ट आहे. काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे आपण सर आपल्याला जॉईन होऊ शकले नाहीये टॉक वरती. काही लोक मला जॉईन होताना दिसत आहेत. तोपर्यंत मी सरांची थोडक्यात माहिती देते. हॅलो प्राजक्ता. सर आलेले आहेत आता. तोपर्यंत मी थोडीशी माहिती देते सरांची. आज आपण बोलणार आहोत डॉक्टर राजेंद्र बर्वे सरांशी. ते प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ आहेत. सर MBBS MD DPM आहेत. तसंच माइंडफुल लाईफचे ते संस्थापक आहेत. तर हे बॉम्बे सायकॅट्री सोसायटीचे माजी प्रेसिडेंट आहेत. तसेच ते HRD ट्रेनर व कोच म्हणून नामांकित आहेत. सर आपल्याला जॉईन झालेले आहेत. थँकफुली काही आता इश्यू नाहीये. सर तुम्ही दिसताय व्यवस्थित. ओके, थँक्यू व्हेरी मच. लाईट पुरेसा आहे का मला सांगा. सर अजून ब्राईट लाईट थोडासा चालेल. ट्यूबलाईट लाव जरा. मी एकदम चेहऱ्यावरती माझ्या लाईट येईल असं केलंय. हो सर, तुम्ही व्यवस्थित दिसताय आता मला. ओके फाईन. मग आपण आता मला तुम्ही दिसत नाही, मला दिसत नाही पण ठीक आहे. मी दिसत नाहीये. आपण तुम्ही सुरू करा ना बोलणं. मी दिसतोय ना. ओके, येस सर. तुमचं परत एकदा स्वागत करते सर. सर आपण आज एका अतिशय महत्वाच्या अशा विषयावरती, सर तुम्ही तर खूप ठिकाणी टॉक दिलेले आहेत, तुम्हाला तर हे नेहमीच आहे बोलणं, पण आम्हाला तुमच्याकडून माहिती करून घेणं किंवा या विषयावरती बोलणं, तुमचं बोलणं ऐकायची खूप इच्छा आहे. सर ADHD आणि ADD हा आपला आजचा विषय आहे. तर सर थोडक्यात पहिल्यांदा सांगू शकाल का की या दोन्ही मधला काय फरक आहे किंवा कसा डायग्नोसिस केला जातो या दोन्हीचा? मला असं वाटतं काही लोकांचं असं दिसतंय की आवाज डबल येतोय असं ते म्हणतायत, पण आपण बोलत राहूया. मला वाटतं आता माझा चेहरा आणि बरोबर आहे ना फ्रेम. हो सर, व्यवस्थित आहे. मी आता बोलत राहतो. मी आता बाकीच्या गोष्टीकडे काही फारसं पाहत नाही. बरं, तुम्ही अतिशय योग्य प्रश्न विचारलात की ADHD आणि ADD मध्ये काय फरक आहे. तर मी थोडी त्या गोष्टीची हिस्ट्री सांगतो की अनेक वर्षापूर्वी, म्हणजे मी जेव्हा शिकत होतो 81-82 साली, तेव्हा सुद्धा हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर अशा नावाने हा सिंड्रोम ओळखला जायचा नाही. त्यावेळेला MBD असं म्हणायचे, मिनिमम ब्रेन डॅमेज. म्हणजे जे त्यावेळेच्या CT स्कॅनवर पण दिसत नाही किंवा आणखी कशावरही दिसू शकत नाही, EEG वरती पण स्पष्ट दिसू शकत नाही, अशा प्रकारचं काहीतरी डॅमेज या मुलांच्या मेंदूवरती झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं लक्ष एकाग्र होत नाहीये, असा त्यावेळेला डायग्नोसिस केला जायचा. त्याच्यानंतर जशी जशी आपण रिफाईन करत गेलो सायकॅट्री मधले डायग्नोसिस, तसं तसं आपल्याला या डायग्नोसिसची क्लॅरिटी आली. आणि या डायग्नोसिसच्या क्लॅरिटीमध्ये असं आलं की दोन प्रकारचे सिंड्रोम आपल्याला दिसतात. एक म्हणजे अटेन्शन आणि दुसरं म्हणजे त्या अटेन्शनच्या बरोबरीनं असणारी चुळबुळ. आता त्यांच्या लक्षात आलं की काही वेळेलाच आता चुळबुळ जी मुलं करत असतात, जी हालचाल करत असतात, रेस्टलेस असतात, त्या मुलांच्याकडे पटकन लक्ष जातं आणि ते लक्षपूर्वक ऐकू शकत नाहीत, लक्षपूर्वक पाहू शकत नाहीत, लक्षपूर्वक आणखी काही करू शकत नाहीत. अशी जी मुलं असतात त्यांच्याकडे लक्ष गेलं कारण ती हायपर ऍक्टिव्ह होती. पण नंतर असं लक्षात आलं की जी मुलं चुळबुळही करत नाहीत परंतु तरीही त्यांचं लॅक ऑफ अटेन्शन आहे. त्यामुळे हे दोन सिंड्रोम वेगळे झाले की अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर आणि अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर विथ हायपर ऍक्टिव्हिटी. अशा दोन गोष्टी वेगळ्या त्यांनी केल्या, दोन सिंड्रोम वेगळे केले. याच्या पुढची पायरी म्हणजे असं झालं की अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर ADD ही फक्त लहान मुलांमध्येच डायग्नोज तोपर्यंत होत होती. म्हणजे सर्वसाधारणपणे 16 वर्षापर्यंत डायग्नोसिस तो होत होता. आता ऍडल्ट ADD
किंवा ऍडल्ट ADHD असं पण आहे की हा. 20-21 वर्षाचं झाल्यानंतर सुद्धा हायपर ऍक्टिव्हिटी दिसते आणि अटेन्शन डेफिसिट दिसू शकतात. तर हे अटेन्शन म्हणजे काय आणि कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय याच्यामध्ये आपण मुळात एक अगदी साधा फरक आपण जाणून घेतला पाहिजे. अटेन्शन म्हणजे काय, तर आता माझं तुम्ही मला डॉक्टर म्हणाल, डॉक्टर बर्वे म्हणालात, तर मी अटेन्शन देतो म्हणजे माझे नजर तुमच्याकडे फिक्स्ड होते आणि मी तुमच्याकडे लक्ष देऊ शकतो. म्हणजे माझं लक्ष, मराठीत उत्तम शब्द म्हणजे माझं लक्ष वेधलं जातं. पण माझं लक्ष वेधलं गेल्यानंतर सुद्धा मी त्याच ठिकाणी माझं लक्ष ठेवू शकतो का, हा प्रश्न असतो. म्हणजे आपण लक्ष वेधलं जातं परंतु आपलं कॉन्सन्ट्रेशन टिकेल असं नाही. म्हणजे अगदी आणखीन सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे मी एखादा कागदावरती बिंदू काढला तर ते अटेन्शन आहे आणि त्या बिंदूवर मी पुढे सरळ रेषा आखली तर ते कॉन्सन्ट्रेशन. इतका साधा फरक आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि खरं म्हणजे अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डरचं नाव हळूहळू कॉन्सन्ट्रेशन डेफिसिट डिसऑर्डर होईल असं आता मला वाटतंय. तर या दोन सिंड्रोम मध्ये फरक असण्याचं कारण असं आहे की ज्या प्रमाणामध्ये अटेन्शन डेफिसिट निर्माण करणारी जी काही यंत्रणा बिघडलेली असते मेंदूमध्ये ती किती वाईड स्प्रेड आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. आता आपण रेस्टलेस हा शब्द जो वापरतो तो रेस्टलेस शब्द खरं म्हणजे त्याच्यामधनं असं इंडिकेट होतं की मुलं अस्वस्थ आहेत, म्हणजे मनाने अस्वस्थ आहेत, म्हणजे जरा थोडीशी चिंतातूर आहेत. आपल्याला माहिती आहे की सगळ्या लहान मुलांमध्ये म्हणजे ऍडोलेसेंट पासून अगदी 5-6 वर्षापर्यंतच्या किंवा त्याच्याही खालच्या मुलामध्ये, वयाच्या मुलामध्ये जर कोणतेही डिस्ट्रेस असेल म्हणजे कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण त्यांना जाणवत असेल, चिंता त्यांना जाणवत असेल, तर एक लक्षात घ्या, तर ती माझं लक्ष लागत नाहीये, जसं आपण ऍडल्ट म्हणतो की माझं हल्ली लक्ष लागत नाहीये, माझं मन स्थिर नाहीये, कार्यावर नाहीये, म्हणून मी लक्ष देऊन काही वाचू शकत नाहीये असं आपण जसं म्हणतो तसं मुलं म्हणू शकत नाहीत. त्यांचं लक्ष लागलं नाही तर दुसऱ्या ठिकाणी त्यांचं लक्ष लागतं. त्याला आपण म्हणतो की अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर आणि एडीएचडी मधला आणखी एक फॅक्टर येतो की म्हणजे मुलं पटकन डिस्ट्रॅक्ट होत असतात. म्हणजे एके ठिकाणी त्यांचा बिंदू येतो पण सरळ रेष होण्याच्या ऐवजी की आपण पेन्सिल उचलतो आणखी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी एक बिंदू काढतो आणि तिकडे लक्ष जातं. अशा रीतीने त्या मुलांच्या मध्ये डिस्ट्रॅक्टिबिलिटी पण असते जे दुसरीकडे पटकन लक्ष वेधलं जाऊ शकत असतं. आता कसं आहे की जेव्हा मुलं अस्वस्थ असतात, रेस्टलेस असतात म्हणजे चिंतातूर असतात तेव्हा पण असं होतं. परंतु जर त्यांना आपण थोडा दिलासा दिला, त्यांना जवळ घेतलं, त्यांना समजावलं तर आपल्या लगेच त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये फरक झालेला जाणवतो. त्यामुळे हा जो डायग्नोसिस आहे तो डायग्नोसिस करण्याकरता अतिशय केअरफुली, अतिशय सावधपणे, अतिशय मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. पालकांनी केले पाहिजेत, विद्यार्थ्यांनी पण केले पाहिजेत आणि शिक्षकांनी पण केले पाहिजेत. म्हणजे हा डायग्नोसिस करण्याकरता फक्त एक सायकॅट्रिस्टच जबाबदार असतो असं नाही, तर सायकॅट्रिस्ट बरोबर काम करणारा जो सायकॉलॉजिस्ट असतो तो, त्याचे शिक्षक असतात ते, कधी कधी त्याचे सहाध्यायी असतात ते आणि पालक, या सगळ्यांचं आपण जेव्हा एकत्र करून त्यांचं म्हणणं काय ऐकून घेतो आणि सायकॅट्रिस्ट स्वतः ऑब्झर्व करतो तेव्हा आपल्याला या गोष्टीचा, या डिसऑर्डरचा डायग्नोस करण्यात येतो. आता आणखी थोडं मी तुम्हाला आणखी थोडं स्पष्ट करून सांगतो की या डिसऑर्डरला आपण जरी डिसऑर्डर म्हणत असलो तरी सुद्धा एक रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन असू शकते, एक स्पेक्ट्रम मध्ये असतं. या स्पेक्ट्रमच्या पलीकडे आपण गेलो तरच ते डिसऑर्डर होते. कदाचित काही वर्षांनी ही याला व्हेरिएशन पण म्हणण्यात येईल. अच्छा. आणि म्हणजे काही मुलांचं लक्ष एकाग्र होऊ शकतं, काही मुलांचं लक्ष एकाग्र होऊ शकत नाही, म्हणजे ते अमुक ठिकाणी होत नाही पण दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतं. आता तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर थांबतो, नाहीतर मला तुम्हाला अधिक स्पष्टीकरण करायचंय या गोष्टीचं. म्हणजे पहिले आपल्याला डायग्नोसिसची क्लॅरिटी यायला पाहिजे. कारण असं होतं की दोन प्रकार दिसतात. एक तर आपल्याला या मुलांकडे हा धांदरट आहे, हा लक्ष देत नाही, हा मुद्दाम खट्याळपणा करतो, द्वाड आहे, चुळबुळे आहे असं म्हणून अशा मुलांना आमच्याकडे घेऊन येतात, म्हणजे सायकॅट्रिक कन्सल्टेशन करता येतात. असे लोक येतात की ज्यांना एडीएचडी नसतो, ती फक्त चुळबुळ करत असतात, ती अस्वस्थ असतात कारण ती मनाने खूप चंचल असतात. म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन त्यांनी ठरवलं तर होऊ शकतं परंतु त्यांचं चंचलता ही त्यांची स्वभाव असतो. तर अशी मुलं आणि काही मुलं अशी असतात की ज्यांना कॉन्सन्ट्रेशन डेफिसिट आहे
हे हम्म. आई वडिलांच्या लक्षातच येत नाही आणि ते त्याला मारझोड करतात आणि लक्ष द्यायला लावतात किंवा काहीतरी आमिष देतात आणि लक्ष द्यायला लावतात. तेव्हा अगदी साधं म्हणजे मुलाला जर शांतपणे 5 मिनिटं बसायला सांगितलं आणि आपण ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येतं की ह्या मुलाच्या एक्स्ट्रानियस हालचाली होत आहेत. म्हणजे कसं, आता मी तुमच्याशी बोलताना माझे हातवारे होत आहेत, हे सगळे हातवारे माझ्या बोलण्याच्या संगतीने होत आहेत. हो. जर मी असं असं काही करत राहिलो तर याचा अर्थ काय होतो की माझ्या हालचाली या माझ्या बोलण्याशी कनेक्टेड आहेत. बरोबर. त्यामुळे आपल्या मराठीमध्ये उत्तम शब्द आहे तो म्हणजे चुळबुळ. हो. म्हणजे तिसरा थोडक्यात महत्वाचा फायदा, येस सर. तिसरं आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो की अनेकदा खोडकर मुलांना पण ADHD म्हटलं जातं. हम्म. आता खोडकर मुलं आणि ADHD मध्ये फरक असतो. खोडकर मुलं कशी असतात ती सतत खोड्या काढत असतात, मस्करी करत असतात आणि काहीतरी त्यांचे, मराठीत शब्द बोलायचं तर काहीतरी चाळे चाललेले असतात. म्हणजे कोणाला तरी टपली मार, कोणाला तरी फटका मार, कोणाची तरी वही उचल, असं शाळेत बसलेले असताना करतात. आता ही खोडकर जी मुलं असतात ना त्यांच्यामध्ये एक प्रकारची हुशारी असते. कशी हुशारी असते की ते खोड्या काढतात आणि तिकडे पळून जातात, ते हम्म. सापडत नाही. म्हणजे कोणीतरी हो. तिसरा माणूस ऑब्झर्व करून सांगतो की यांनी टपली मारली आणि पळून गेला, आपण सापडू नये म्हणून. असं ADHD मुलांचं होत नाही. अच्छा. त्या टपली मारण्याकरता नाही होत, ते चुकून त्यांचा हात लागतो आणि ते तिथेच राहतात आणि ही टपली मारली असं लोकांना वाटतं. म्हणजे इफ दे गेट कॉट, याचा अर्थ असा आहे की त्यांना त्यांचं भान नाहीये की आपण काय करतो. हो. म्हणून खोडकर मुलांच्या पासून पण यांचं डायग्नोसिस वेगळा करावं. सर आता मला तुमचा असं प्रश्न होता, विचारायचंय की साधारण सर मला असं विचारायचंय की साधारण कितव्या वर्षी अशी लक्षणं दिसतात किंवा जाणवतं असं की काहीतरी वेगळं आहे या मुलामध्ये असं, हे पालकांना कधी अगदी जाणवू शकतं? पण ठाण मांडून, म्हणजे ठाण मांडून जर हिस्ट्री घेतली जशी मी घेतो आणि साधारण 1-1.5 तास पेरेंट्स कंटाळतात कारण मी त्यांना अनेक प्रश्न विचारत राहतो. तर अच्छा. त्या मुलाच्या जर आईशी आपण डायलॉग केला तर ती आई सांगते की पोटात असताना हा जास्त लाथा मारायचा की मी जास्त लाथा मारायची. म्हणजे अगदी जन्मजात असू शकतं. फक्त हम्म. जन्मल्यानंतर सगळीच मुलं खूप हालचाल करत असतात कारण त्या ब्रेन डेव्हलप होत असतो, त्यामुळे पटकन लक्षात येत नाही. पण साधारण अच्छा. 3.5-4 वर्षाची झाली मुलं, म्हणजे हम्म. ज्युनियर केजी मध्ये गेली, नर्सरीमध्ये गेली, ते पटकन लक्षात येतं की इतर मुलांपेक्षा हा मुलगा चुळबुळ करतो, अस्वस्थ आहे. ही इज नॉट फाउंड एट वन प्लेस. आम्ही एकदा ओके. साधा प्रश्न विचारतो टीचर्सना, त्याला सतत सांगावं लागतं का जागेवर जाऊन बस, जागेवर जाऊन बस, जागेवर जाऊन बस. तो रूम त्याच्या क्लासरूम मध्ये फिरत राहतो का? बाकी सगळी मुलं एके ठिकाणी बसलेली असतात आणि मग ते म्हणतात हो, म्हणजे काहीतरी गडबड आहे. अशा अच्छा. रीतीने एक क्लोज ऑब्झर्वेशन करून आपल्याला करावं लागतं. इनफॅक्ट डायग्नोसिस करण्याकरता आमच्याकडे फॉर्म आहेत. ते फॉर्म टीचर्सना मी पाठवतो आणि त्यांच्याकडनं भरून घेतो, पेरेंट्सकडनं भरून घेतो. इतकंच काय, जर मुलं हायपर ऍक्टिव्ह असली तर ती कुठे आहेत हे पण आपल्याला ऑब्झर्व करावं लागतं. म्हणजे त्यांची नेहमीची ठिकाणं असतात 10-12, त्या ठिकाणी मुलं बसलेली असताना त्यांची हायपर ऍक्टिव्हिटी कशी आहे. उदाहरणार्थ जेवताना, टीव्ही बघत असताना, खेळत असताना, पुस्तक वाचत असताना, आपल्या मित्राबरोबर बोलत असताना, आपल्या भावंडाबरोबर बोलत असताना, आई वडील काही सांगत असताना, गोष्ट ऐकत असताना, असं अनेक प्रकारच्या त्यांच्या ऍक्टिव्हिटी, ज्या डे टू डे ऍक्टिव्हिटी असतात, त्यांच्याकडे बघून आपल्याला कळू शकतं की या मुलाची हायपर ऍक्टिव्हिटी सगळ्यात जास्त कुठे आहे. आणि आपल्या ओके. लक्षात येतं की युनिफॉर्मली त्यांची हायपर ऍक्टिव्हिटी असते. ओके. पुढे बोला. थँक्यू सर. अतिशय समर्पक सविस्तर उत्तर दिले तुम्ही. खूप क्लॅरिफाय झालं त्याच्यातून की काय लक्षणं असू शकतात की नॉर्मल जो चुळबुळ करतो मुलगा आणि जो ADHD चा मुलगा आहे त्याच्यामध्ये. बरोबर. सर आणि आपल्याला हे ऑडियन्स मधून एक त्याच्यामध्ये एडीडीचं ह्याच्यात आणखीन कठीण होतं कारण तो मुलगा शांत बसलेला असतो तसा रिलेटिव्हली. हो. त्यामुळे तो फक्त लक्षच देत नाही, या मुलाची म्हणजे मेंदू कमी आहे, याला IQच नाहीये, हा लक्ष देऊ शकत नाही. याचे काही खूपदा पालक येऊन म्हणतात याच्या काही लक्षात राहत नाही. पण आज आपण खनपटीला बसतो आणि विचारतो की काय चाललेलं आहे, तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे अटेन्शन डेफिसिट आहे, हा कमी बुद्धिमत्तेचा प्रश्न नाहीये. ओके. आणखी एक उदाहरण सांगतो तुम्हाला जो आजकाल खूप रिलेव्हंट आहे. तो असा की मुलं काय खातात हे पण महत्वाचं आहे. म्हणजे जर ज्याला आपण म्हणतो प्रिझर्वेटिव्ह घातलेलं जर त्यांनी फूड खाल्लं असेल तर लगेच त्यांची हायपर ऍक्टिव्हिटी वाढलेली दिसते. आमचे तर सायकोलॉजिस्ट म्हणतात की चॉकलेट खाऊन आलं तरी आम्हाला कळतं, वेफर्स खाऊन आलं तरी कळतं की ह्याची हायपर ऍक्टिव्हिटी वाढलेली आहे.
म्हणजे हे पण एक फॅक्टर आहे. आणखी एक महत्वाचा फॅक्टर आपल्याला दिसतो तो असा की आजकाल मुलं खूप गेम खेळत असतात. इलेक्ट्रॉनिक म्हणजे कम्प्युटरवरती, मोबाईलवरती खेळत असतात. आणि खूपदा कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल, पालकांच्या लक्षात येतं की एरवी चुळबुळ करणारा, अटेन्शन डेफिसिट असणारा मुलगा चांगले मोबाईल गेम खेळू शकतो किंवा मोबाईल गेम खेळत असताना किंवा कॉम्प्युटर गेम खेळत असताना तो एके जागी स्थिर बसून काहीतरी खेळू शकत असतो. मग ते म्हणतात की याचा अर्थ काय आहे, हा जणू काही मुद्दामच हे सगळं करतो आहे. आता खरं त्यातली खरी गोष्ट अशी आहे की तुम्ही समजा की हायपर ऍक्टिव्ह मुलांच्या ब्रेनची ऍक्टिव्हिटी, मेंदूची ऍक्टिव्हिटी भन्नाट वेगानं होत असते. आपण पुस्तक वाचत असताना पुस्तक हे स्थिर स्टिम्युलस आहे. पुस्तकात काही अक्षर आणि फार तर काही चित्र असतील, फार तर काही रंगीत चित्र असतील, पण ते स्टेडी आहे. त्यामुळे तिकडे लक्ष देणं सर्वसाधारणपणे हायपर ऍक्टिव्ह मुलांना कठीण जातं. परंतु जी इमेज हलती आहे, जोरात फिरते आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला काही ऍक्टिव्हिटी करावी लागते, अशा ठिकाणी त्यांचा मेंदू काही प्रमाणात कॉन्सन्ट्रेशन करू शकतो आणि आपल्याला ती मुलं हे गेम खेळू शकतात असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे इनफॅक्ट मला तर असं वाटतं की अशा प्रकारे गेम खेळणारी मुलं यांचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये पुष्कळशी मुलं ADHD आढळतील. जे पालक जेव्हा तक्रार करतात की हा सारखा गेम खेळतो, कॉम्प्युटरवरती असतो, कारण ते कसं आहे की इलेक्ट्रॉनिक स्पीड ज्या वेगानं चित्र बदलत असतात, ज्या वेगानं घटना घडत असतात, त्याच्याशी त्यांची चंचलता मॅच करते. जसं दोन फास्ट ट्रेन मध्ये चाललेल्या असत्या तर आपण एकाच वेगानं चाललेले असतात तर एकमेकांशी आपण बोलू शकतो. पण एक गाडी स्लो आहे आणि एक गाडी फास्ट असेल तर आपल्याला काहीच करता येत नाही. असं इंजिनिअरिंग मधल्या माझ्या एका पेशंटने मला सांगितलं, सर तुम्ही म्हणता ना हे असं घडतं. म्हणजे आपण या गोष्टीचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे. तरच आपण लागू. सर, ऑडियन्स मधून एक प्रश्न आला आहे. भाग्यश्री रावळे म्हणून त्यांनी विचारलाय की आय एम रेमिडिएशन एज्युकेटर फ्रॉम दादर. आय नीड टू नो हाऊ सेफ इज इट टू गिव्ह प्रायमरी किड्स एनी मेडिकेशन्स टू फोकस while studying or teaching? व्हेरी गुड. खूपच छान प्रश्न विचारलाय. तर म्हणजे काल माझं आणि देवेंद्र यांचं बोलणं झालं. आता मला दिसू शकणार नाही, पण तुम्ही जर आता त्यांनी रेमिडियल एज्युकेशनचा विषय काढलाय तर मला डायग्नोसिस करता आणखी एका गोष्टीची क्लॅरिटी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आणि जे याच्यात सामील झाले त्यांच्याकरता मला आणायची आहे. ते म्हणजे आता देवेंद्र तुम्ही दाखवू शकाल का आकृती ती? हो सर, ती आम्ही तयार केलेली आहे सर. मी स्क्रीनवरती धरते. हा, मला ती दिसणार नाही पण मला माहिती आहे त्याच्यात काय आहे. सर तुम्ही पॉइंट आउट करू शकला तर. हा, त्याच्यामध्ये आपल्याला आता 4 वर्तुळ दिसत आहेत. एक वर्तुळ संपूर्णपणे रिकामं आहे आणि 3 वेगवेगळी वर्तुळ आणि 4ही वेगवेगळी वर्तुळ इंटरॅक्ट होत आहेत आणि एके ठिकाणी ट्रान्सेक्ट करतायत आणि तिथे कसा साधारण त्रिकोण किंवा चौकोन तयार झालेला आहे. दिसतोय का लोकांना? सेंटर मध्ये कॅन यू पॉइंट आउट? सर माझा दिसतंय कॅमेरा का बंद असल्यामुळे ते दिसणं शक्य नाही आहे सर. नाही, माझा पण कॅमेरा लोकांना दिसतंय का? तुम्हाला दिसत असेल तर प्लीज कोणीतरी कमेंट मध्ये टाकू शकाल का ऑडियन्स पैकी? दुसरा स्क्रीन दिसत नाही असं म्हणतात. हरकत नाही, मी डिस्क्राईब करून सांगतो. आपल्याकडे सगळ्या मंडळींनी जर हे बघितलं की काय आहे की चार इंटरसेक्टिंग सर्कल्स तयार करा एका साध्या कागदावर. सर आम्ही शेअर करतोय, ती डायग्राम शेअर करतोय. ओके ओके ओके, ठीक आहे. त्यांचं स्क्रीन काय कमेंट्स मध्ये शेअर करतोय सर आम्ही ती. हो हो, ठीक आहे. तर ही जी 4 इंटरसेक्टिंग सर्कल्स आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. लोकांच्या पर्यंत पोहोचते का मला सांगा, कळवा.
ओके. तुम्ही सांगेपर्यंत लोकांपर्यंत दिसेपर्यंत मी सांगतो की 4 इंटरसेक्टिंग सर्कल्स आहेत, ती एकमेकांना छेदून जातात आणि ती जिथे छेदली जातात चारही सर्कल्स, त्या ठिकाणी त्या केंद्रामध्ये आपला मुलगा किंवा मुलगी असते. लक्षात आलंय मला. आता लोकांनी पुन्हा सांगायला नको की दिसत नाहीये. आम्हाला कळलंय की एकच स्क्रीन दिसते जवळजवळ सगळ्यांना, माझी स्क्रीन दिसत नाहीये, पण या, हरकत नाही. आम्ही ठीक आहे. खाली कमेंट्स मध्ये शेअर करतोय, प्लीज सगळ्यांनी बघा की तिथे बरं. डायग्राम दिलेली आहे, मस्त. त्याच्यानुसार सर सांगतायत. बरोबर. आता सगळ्यांपर्यंत ते पोहोचलंय का ते आपण बघूया. जरा मला खून करा. सर तुम्ही कंटिन्यू करा, नंतर ते येईल ठीक आहे. कमेंट्स मध्ये आणि नंतर ते ठीक आहे. क्लॅरिफाय होईल लोकांना. ठीक आहे. आता ही जी 4 सर्कल्स आहेत, या 4 सर्कल मध्ये वेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स आहेत. एके ठिकाणी अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर म्हणजे लक्ष, ध्यान न लागणं, ध्यानाचा अभाव आणि चुळबुळ या एका वर्तुळामध्ये आहे. दुसऱ्या वर्तुळामध्ये त्याची बुद्धिमत्तेची क्षमता आहे, म्हणजे IQ आहे. लक्षात आलं? हो. आणि तिसऱ्या वर्तुळामध्ये त्या मुलाला जर काही शिकण्यामध्ये अडचण येत असेल, आता मॅडम म्हणत होत्या त्याप्रमाणे, जर रेमेडियल एज्युकेशनची गरज नाही, त्यांना जर लर्निंग डिसॅबिलिटी असेल तर ती त्या एका तिसऱ्या वर्तुळात असते. आणि चौथं वर्तुळ असं आहे की ज्याच्यामध्ये आणखीन काही वेगळा सिंड्रोम त्या मुलाला असू शकतो. म्हणजे बुद्धिमत्ता कमी आहे किंवा सुपिरियर आहे किंवा या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्या बरोबरीनं आणखीन पण असं असू शकतं की मुलाला एपिलेप्सी सारखी डिसऑर्डर आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिसऑर्डर्स को एक्झिस्टिंग असू शकतात. म्हणजे त्या एकाच वेळेला असू शकतात आणि आपल्याला पाहावं लागतं की कोणत्या डिसऑर्डरचा प्रभाव या मुलावरती सगळ्यात जास्त आहे. हे तुमचे जे पिडियाट्रिशियन असतील, तुमचे जे चाइल्ड सायकॅट्रिस्ट असतील किंवा सायकॉलॉजिस्ट असतील, त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला ठरवता येईल की कोणते कोणते सिंड्रोम्स या मुलाला आहेत. आणि हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला ठरवावं लागेल की कधी कधी हायपर ऍक्टिव्हिटी आहे, अटेन्शन डेफिसिट आहे, परंतु लर्निंग डिसॅबिलिटीचा त्याचा सेक्शन खूप, त्याचं वर्तुळ खूप मोठा आहे, म्हणजे त्याचा हिस्सा मोठा आहे. तर काही ठिकाणी लक्षात येतं की बुद्धिमत्ता त्याची नॉर्मल आहे, पण हायपर ऍक्टिव्हिटी जास्त आहे, पण लर्निंग डिसॅबिलिटी नाही. आता सगळ्या लोकांना, सगळ्या अकॅडमिशियन्स हे पटेल असं नाही, परंतु हा क्लिनिकल डायग्नोसिस आहे अशा अर्थाने की रुग्णांच्या पटकन लक्षात येतं. म्हणजे आपण क्लासिकली बघितलं तर IQ बरोबर असताना त्याला आपण काय काय डायग्नोज करू शकतो वगैरे वगैरे, पण ते अकॅडमिक विषय आहेत. खरं म्हणजे आपल्या पुढचा हा प्रश्न आहे की अशा वेगवेगळ्या प्रकारची सिंड्रोम असताना आपण कशाला महत्व द्यायचं आणि कशावरती लक्ष केंद्रित करायचं हे पालकांना ठरवावं. आणि जर अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर असेल तर त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट आपल्याला सुरू करावी लागते. अच्छा. म्हणून प्रत्येकाने आपल्या मुलाकरता असा एक चार्ट किंवा असा एक डायग्राम काढावा आणि तो आपल्या पिडियाट्रिशियनच्या किंवा आपल्या डॉक्टरच्या मदतीने काढून घ्यावा, म्हणजे आपल्याला स्पष्टता येते. खूप महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला डिसऑर्डर, अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर डायग्नोज झाली, ADHD किंवा ADD, तर ती बहुतेक ऍडोलेसंट पर्यंत असते. 14-15 वर्षाची असेपर्यंत ती डिसऑर्डर शिल्लक राहू शकते. म्हणजे साधारण 10 वर्ष तरी, 5-6 वर्ष तरी त्यांना अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डरचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हा डायग्नोज करत असताना, हे निदान करत असताना खूप काळजी घेऊनच डिसऑर्डरची आपण ही डायग्नोज करायची. कारण एकदा तुम्ही ते लेबल लावलं तर ते लेबल चिकटून राहतं. कारण त्याच्या पुढे जी 10वी-12वीची परीक्षा असते त्यांना पण ADHD वरनं आपल्याला वेगळ्या प्रकारचं सर्टिफिकेट देता येतं, लर्निंग डिसॅबिलिटीचं पण देता येतं. तर अशी ही सगळी या गोष्टीची आता पिंक शानी म्हटलंय की व्हॉट आर फर्दर कॉम्प्लिकेशन्स ऑफ ADHD आफ्टर ऍडोलेसंट एज, पण ते आपण नंतर बोलूया. सध्या अशी कॉम्प्लिकेशन्स असतात आणि ते आपल्याला बघावे लागतात. आता इथे एक प्रश्न मला दिसतोय की इरिटेशन आणि हायपर कायनेसिस काय आहे. नंतर मी मॅडमच्या प्रश्नाकडे येईन, कारण तो ट्रीटमेंटचा पार्ट आहे. आता इरिटेशन काय आहे की आपल्याला खूपदा ADHD मुलं अतिशय इरिटेबल दिसतात, म्हणजे ती खूप चिडचिड करत असतात आणि ती काहीच ऐकत नाही असं आपल्या लक्षात येतं. कारण एकतर आईचं वाक्य पूर्ण होईपर्यंत पण त्यांचं लक्ष नसतं.
म्हणजे आईने सांगितलं ही वस्तू ही तिकडे तू ठेव आणि मग असं म्हणजे 4-5 जर आपण त्याला सांगितलं स्वयंपाकघरात जा आणि स्वयंपाकघरामध्ये उभं भांड आहे ते घेऊन ये, त्याच्यात थोडा चहा दूध घाल आणि मला आणून दे. 5-6 इन्स्ट्रक्शन्स आहेत याच्यामधलं एखाद्याच वाक्यावरती त्या मुलाचं कॉन्सन्ट्रेशन असतं आणि बाकी तो विसरून जातो. आणि आई म्हणते की तुला अक्कल नाही, तुला समजत नाही, परंतु समजून घ्यायला पाहिजे की काय प्रॉब्लेम आहे मुलाचा. त्यामुळे या मुलांच्या कानावरती सतत आम्ही सांगतो की सतत या मुलांच्या कानावरती नकारात्मक आदेश येत असतात. म्हणजे कसे, हे करू नको, ते करू नको, याला हात लावू नको, त्याला हात लावू नको, इथे बसू नको, तिथे बसू नको, हे काय करतो, ते काय करतो, लक्ष कुठे आहे. अशा प्रश्नांचा या मुलांच्या डोक्यावरती इतका भडीमार होत असतो की ती मुलं चिडचिडी होतात, वैतागतात आणि ती सरळ अभ्यास करणं बिलकुल सोडून देतात. त्यामुळे हे सगळं समजून घेणं, कॉम्प्लिकेशन घेणं आणि या मुलांच्या त्यांच्याशी बोलत असताना त्यांना योग्य डिरेक्शन देणं महत्वाचं आहे. काय करू नकोस ही एक निगेटिव्ह कमांड आहे आणि अमुक कर ही पॉझिटिव्ह कमांड. ओके. आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की या मुलांच्या मध्ये प्रचंड एनर्जी असते. हो, निश्चितच सर. म्हणजे पॅरेंट्सनी सुद्धा बोला. सतत पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आणि पॉझिटिव्हली हे घेतलं पाहिजे सतत. मुलांवर निगेटिव्हिटी नाही, बरोबर आहे. पण मी तुम्हाला पॉझिटिव्हली सांगतो बोलतात. मॅडम, अशा मुलांना सांभाळणं हे आई वडिलांना अतिशय जिकिरीचं काम असतं. ते पण हैराण होतात, ते सुद्धा बर्नआउट होऊन जातात कारण ते सिम्पली कॅनॉट हँडल द चाइल्ड. इतकं कठीण होतं. माझा पुढचा प्रश्न असाच असणार आहे की सर, पॅरेंट्सना पण काही वेळेला थेरपीची गरज पडू शकते का किंवा काउन्सिलिंगची गरज पडू शकते का अशा मुलांच्या? प्रत्येक चाइल्ड जे आपल्याकडे येतं, माझ्याकडे येतं, प्रत्येक पेशंट जो माझ्याकडे येतो, मानसिक रुग्ण येतो, मला त्या व्यक्ती पेशंट ही मला कधीच एकटी दिसत नाही. मला ते सगळं कुटुंब दिसतं. कारण आपण काही सांगितलं, काही बोललो, काही ट्रीटमेंट दिली आणि घरी जाऊन ते कोणीतरी साफ करून टाकतो. म्हणजे आपण मुलाला म्हणायचं की याला ADHD आहे आणि याला ट्रीटमेंटची गरज आहे आणि घरातली आजी म्हणते सुनेचं लक्षच नाही म्हणून मुलगा हा असं वागतो, किंवा ह्याचा बाप पण असाच पण लहानपणी वागत होता. असं केल्यामुळे त्याचा जो सिरियसनेस असतो तो सगळा नाहीसा जाऊ शकतो. त्या बिचाऱ्या एखाद्या आईवरती किंवा सुनेवरती याचं सगळं खापर फोडलं जातं. दिस इज व्हेरी कॉमन इन अवर कम्युनिटी. त्यामुळे सगळ्या कुटुंबाला आम्ही सांगतो की घरातले डिसिजन मेकर्स जे आहेत त्या सगळ्यांची बोलणं गरजेचं आहे. आणि आता ते इतके एक्सटेंडेड झालेले आहेत की जर म्हणजे आई वडिलांना तर समजावं लागतंच, पण कधी कधी मग आमचा एक भाचा अमेरिकेत असतो, तो म्हणतो असा डायग्नोसिस हल्ली इकडे फार होतो, तुम्ही काय इंडियामध्ये असं फारसं नाही. अरे तो माणूस 20 वर्षापूर्वी अमेरिकेला गेलेला असतो आणि तो इकडे रिमोट कंट्रोलने सांगत असतो, तेव्हा त्यांचं पण काहीतरी करणं गरजेचं असतं. इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द पेरेंट्स, ऑफ द फॅमिली, ऑफ द स्कूल, ऑफ द ट्युशन टीचर, ऑफ द रेमेडियल एज्युकेटर आणि डॉक्टर अर्थातच. हो, निश्चितच. सर, आपल्याला एक प्रश्न आलाय, सानिका नातू यांनी विचारलाय की व्हॉट वुड बी द लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेस ऑफ अनट्रीटेड ADHD? हो, व्हेरी सॅड. मी पेरेंट्सना समजावून सांगत असताना मी सांगतो की आय एम ट्रीटिंग दिस चाइल्ड फॉर 2 रिझन्स. 2 कारणाकरता मी या मुलाला उपचार करतोय. म्हणजे उपचार काउन्सिलिंगचे असतील किंवा आणखी कसलेही असतील, त्यांना इंटरव्हेन्शन आपण म्हणूया की त्यांच्या वर्तनात बदल करायला इंटरव्हेन्शन पाहिजे. थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन पाहिजे. कशा करता? तर पहिली गोष्ट म्हणजे हायपर ऍक्टिव्हिटी मुळे त्यांची जर बुद्धिमत्ता नॉर्मल असेल तर त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेचा 100% उपयोग करून घेता आला पाहिजे. आणि लक्ष लागत नसेल तर तो उपयोग करून घेता येत नाही. जर मुलाची बुद्धिमत्ता कमी असेल आणि जरी मुलं हायपर ऍक्टिव्ह असतील तर त्यांना जी काही बुद्धिमत्ता असेल, बॉर्डरलाईन असेल किंवा त्याच्याही खाली असेल, त्या सगळ्या बुद्धिमत्तेचा जवळजवळ 100% उपयोग करता आला पाहिजे. कारण या वयामध्ये बुद्धीचा वापर करून डेव्हलपमेंट होत असते. त्यामुळे मुलाला त्याच्या इमोशनल फॅक्टर्समुळे, हायपर ऍक्टिव्हिटीमुळे बुद्धीचा व्यवस्थित वापर करता आला पाहिजे. दिस इज हे ऑब्जेक्टिव्ह नंबर 1. दुसरं ऑब्जेक्टिव्हचा मगाशी मी उल्लेख केला तो असा की त्याच्यामध्ये असं आहे की म्हटलं की आई त्या मुलाच्या कानावर सतत निगेटिव्हच इन्स्ट्रक्शन येत असतात. त्याच्यामुळे ती मुलं कंटाळतात
आणि 13-14 वर्षाची झाल्यानंतर या मुलांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात रिबेलियसनेस असतो. म्हणजे जी मुलं हो. इतके दिवस आई मागे लागल्यानंतर फक्त चिडतात, वैतागतात, ते टर्न रिबेलियस. घरामध्ये चिडचिड हम्म. करायची, इम्पल्सिव्हली घरातल्या काहीतरी गोष्टी घेऊन जायच्या, मग त्याला ते चोरी म्हणतात, आणखीन काही म्हणायला लागतात. तर अशा सगळ्या गोष्टी घडू शकतात. पुढे पुढे या हम्म. मुलांना म्हणजे इतर मुलं त्यांना बिलकुल त्यांच्यामध्ये सामावून घेऊ शकत नाहीत. ती मुलं एकटी होतात आणि ते आपल्यासारखीच इतर मुलं शोधायला लागतात. हायपर ऍक्टिव्हिटी मुलांची खेळणं हा सुद्धा एक प्रॉब्लेम असतो. कारण तो डायग्नोज करायचं झालं तर त्याच्यावर खेळणारी जी मुलं असतात ती येऊन सांगतात की हा क्रिकेट खेळायला आला ना की याचं बॅटकडे आणि बॉलकडे लक्षच नसतं. हा बॉल आला तरी भलतीकडे थोडे ते बघत असतो. सो दॅट गिव्स अ क्लू टू डायग्नोसिस. म्हणजे हम्म. आपल्याला त्यांच्या खेळण्यामध्ये पण म्हणजे त्यांना कंपनी मिळणं पण कठीण असतं. सो अशी परिस्थिती असल्यामुळे त्याची व्यवस्थित व्यक्तिमत्व आणि मानसिक विकास होणं खूप गरजेचं आहे. त्याच्याकरता काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्याकरता ही सगळी लक्षणं ऍडोलसन्स नंतर दिसायला. आणि अच्छा. पूर्वी ती 14-15 वर्षाची दिसायची, आता 10व्या-12व्या वर्षी दिसायला लागली. तर म्हणून त्याची ट्रीटमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. थँक्यू सर. खूपच विस्तृत अशी माहिती दिलीत सर तुम्ही याच्यावरती. हो. सर अजून एक प्रश्न आपल्याला ऑडियन्स मधून आलाय की सर एखादा 2-3 वर्षाचा मुलगा जर हाताची रॅपिड हो, हालचाल करतोय पक्षाच्या हो. पंख फडफडण्याप्रमाणे, तर ते नॉर्मल आहे की कसलं लक्षण असेल? ऑब्झर्व करावं लागेल पहिली गोष्ट म्हणजे. आणि कारण हम्म. फक्त त्याची हालचाल आपल्या हाताची फडफड करणं, पक्षाच्या पंखासारखी फडफड करत राहणं किंवा एखाद्या गोष्टीकडे इनॅनिमेट ऑब्जेक्टकडे बघत राहणं किंवा त्याच्याशी रिलेट करता न येणं, कम्युनिकेट न करता येणं, असे मोठमोठे इतरही सॉरी नॉट मोठमोठे असे अनेक सिम्पटम कॉम्प्लेक्स आहेत. त्याच्यावरच हा डायग्नोसिस करता येईल. फक्त मुलं अशी हात हलवतात म्हणून डायग्नोसिस करणं, या एका सिम्पटम वरती डायग्नोसिस होणार. त्यांना अच्छा. माझी सूचना आहे की त्यांनी सायकॅट्रिस्टशी संपर्क साधावा आणि त्या मुलावरती व्यवस्थित ऑब्झर्व करावं. आणखीन हे पण बघावं त्याच्याशी कम्युनिकेट नीट करता येतंय की नाही, त्याला नीट बोलता येतंय की नाही, का तो आपण बोललेलंच परत आपल्याला बोलून दाखवतो, असे काही सिंड्रोम आहेत का हे पण बघावं लागेल. तर ते जरूर ओके. त्यांनी या गोष्टीचा गंभीरपणे विचार करावा. म्हणजे आता कोणता डायग्नोसिस मला पेशंटला न बघता, रुग्णाला न बघता देता येत नाहीये, परंतु याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि डायग्नोज करून दिलं पाहिजे. आणि पुढची 3-4 वर्ष तरी त्याला त्याच्यावरती निरीक्षण असलं पाहिजे एक्सपर्टचं आणि आईवडिलांचं. ओके. म्हणजे कोणत्याही एका लक्षणावरून फक्त सांगता येऊ शकणार नाही. हो, त्याच्यासाठी जसं मी आता इतक्या वेळेत बरोबर फक्त 3-4. चुळबुळ करणारी मुलं याच्यावर मी हो 20-25 मिनिटं सतत बोलतोय. हो हो हो. त्याच्यातून लक्षात येत असेल की इट्स अ बरोबर. व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग गोष्ट. निश्चितच सर. सर अजून एक प्रश्न असा आला आहे की इज इट गुड टू प्ले पबजी टाइप गेम्स ॲट अर्ली ॲडolescence एज हू इज हॅव्हिंग ADHD not more than 1 hour since this is the scenario we cannot control kids too much. सर सगळीकडेच पबजीचा वेड आहे सध्या आणि काय त्याच्यामुळे पॅरेंट्सही वैतागलेत, आजूबाजूचेही लोक वैतागलेत व्हेरी सध्या. सॅड, व्हेरी सॅड, व्हेरी व्हेरी सॅड. कसं आहे की मी मगाशी म्हटलं की ते कोणते गेम मुलं खेळतात असे आपल्याला हम्म. स्पीड गेम पाहिजे. पबजी हम्म. इज अ व्हायलंट गेम. हम्म. हम्म. सगळे जे गेम अट्रॅक्टिव्ह आहेत ना त्यांच्यामध्ये रंग, आवाज आणि त्याच्यामधला स्पीड आणि त्यातला कंटेंट हम्म. जर आपण बघितला हम्म. तर तो व्हायलन्सचा असतो, अग्रेशनचा असतो, तो कॅप्चर करण्याचा असतो, दुसऱ्याला नेस्तनाबूत करण्याचा असतो, विध्वंस करण्याचा असतो. दीज आर व्हेरी बॅड थिंग्स फॉर चिल्ड्रन. आणि त्याच्यामुळे जर आपण चांगले गेम शोधून काढले आपण पालकांनी हम्म. तर आपल्याला हम्म. म्हणजे मुलांना त्यांच्या बरोबर बसता येईल. आपण त्या मुलांच्या बरोबर बसून गेम खेळला ना तरी एक वेळ ठीक आहे. म्हणजे आपल्याला कळतं की काय चाललंय. मुलांना ते आवडत नाही, परंतु आपण या बाबतीत नो लाड, अत्यंत स्ट्रिक्ट धोरण बाळगलंच पाहिजे, फर्म धोरण असलं पाहिजे. म्हणजे धमक्या दे, तुम्ही खूपदा सांगता आम्ही धमक्या देतो, तुझा मी नेट बंद करून टाकेन. नेट बंद करता येत नाही तुम्हाला, कारण तुम्हाला गरज असते. सो तुम्ही नेट बंद करण्याची धमकी कशाला देता, की अशी धमकी द्यायचीच नाही की जी तुम्ही कॅरी आउट करू शकता. हम्म. 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 सो बेस्ट इज पबजी सारखा गेम खेळू नये. पण जर मुलांना गेम खेळायला आवडत असेल तर त्यांनी प्रत्यक्षात त्यांच्या शेजारी बसावं. परंतु ADHDच्या मुलांना जसं मी गेम खेळण्यामध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होऊ शकतं असं जे म्हटलं, त्याच्याकरता हम्म. दुसरी एक बाजू आहे. या मुलांच्या मध्ये प्रचंड एनर्जी असते.
आणि जर या मुलांना आम्ही सांगतो वाळूत तुम्ही धावायला लावलत ना, पाण्यात स्विमिंग करायला लावलं तरी सुद्धा त्यांची एनर्जी थोडी डिसिपेट होते. या मुलांना योगासनं करणं सुद्धा कठीण असतं, पण धावणं पळणं ह्याच्यामध्ये तुमची एनर्जी खूप खर्च होत असते आणि त्यावेळेला आपल्या त्या काळापुरती तरी आपल्या ब्रेनची केमिस्ट्री बदलत असते आणि त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन मध्ये फरक पडत असतो. ओके सर, एक लक्षात घेतलं पाहिजे की दिस इज, मुलांना कळत असतं की आपण एकाग्र होऊ शकत नाही, बट अंडरस्टँड दॅट दे आर हेल्पलेस. त्यांना इच्छा असूनही त्यांना एक मन एकाग्र करता येत नाही. त्यामुळे डोंट फोकस ऑन द इंटेन्शन की तुला करायचंच नाहीये असं न म्हणता तू करू शकत नाहीयेस, तुला करण्याची इच्छा आहे पण तुला जमत नाही, तुला जमवून देण्याकरता आम्ही तुला. अरे अशा एडीएचडीच्या मुलांना मी 7-8 वर्षाची असताना, आता मी 40 वर्ष प्रॅक्टिस करतोय, त्या मुलांनी त्यांचं IIT इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, MS केलं, परदेशात जाऊन त्यांनी PhD केलेली आहे, अशी कित्येक मुलं आहेत. सो इट इज नॉट अ परमनंट डायग्नोसिस. सर, आणि लोक विचारतात की ADHD, व्हॉट आर द क्रायटेरिया टू स्टार्ट मेडिकेशन इन ADHD अँड हाऊ इम्पॉर्टंट इज द मेडिकेशन? नाही, मी क्रायटेरिया तुम्हाला मी आता सांगितले तेवढेच मी देऊ शकतो, पण प्रत्यक्ष तुम्ही इट्स लाईक पेरेंट्सना जर मला क्रायटेरिया दिले तर तुम्ही यू आर इन ट्रबल. आता काय असं म्हणण्यात काही अर्थ नाही, कारण तुम्ही आता डॉक्टर गुगल तुम्हाला सगळी माहिती देत असते. सो नो पॉइंट इन होल्डिंग इट बॅक. पण आता मी जी लक्षणं सांगितली ती जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला साधारण अंदाज येतो की डायग्नोसिस केला पाहिजे मुलाचा. आपण चांगलं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, एक चार्ट बनवला पाहिजे की ज्याच्यामध्ये मुलाचं आपण ऑब्झर्वेशन नीट करू शकतो. नवरा बायकोंचं दोघांचं एकमत झालं पाहिजे. रविवारच्या दिवशी मुलं घरी असताना आपण ऑब्झर्व केलं पाहिजे. नाही तर बायको म्हणते, आई म्हणते की हा चुळबुळ करतो आणि वडिलांच्या धाकामुळे तो मुलगा 2 मिनिटं गप्प बसतो आणि म्हणतो की हालचाल करत नाही, तुला मॅनेज करता येत नाही. सो दिस इज अ व्हेरी कॉमन प्रॉब्लेम की या ADHD मुळे कुटुंबामध्ये भयंकर बेबनाव होत असतो. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित एकमेकांना समजून घेऊन हे आपण केलं पाहिजे. ओके सर, अजून एक प्रश्न असा आहे की व्हाय डू ADHD अँड डिस्लेक्सिया को-ऑकर सो ऑफन? येस, दे अकर व्हेरी ऑफन. म्हणून मी जर तुम्हाला सांगितली 4 वर्तुळं काढा, त्याचं कारण तेच आहे. आणि मगाशी मॅडमचा जो प्रश्न होता रेमेडियल एज्युकेशन, आता कसं आहे की रेमेडियल एज्युकेशन म्हणजे काय किंवा लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे काय, तर मुलांची काही प्रमाणामध्ये काही प्रकारचं ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता इतर मुलांच्या पेक्षा किंवा इतर गोष्टीपेक्षा कमी जास्त असते. मी स्वतः डिस्लेक्सिक होतो. मला उजवं डावं लहानपणी खूप कळायचं नाही. डायरेक्शन मध्ये खूप प्रॉब्लेम यायचे मला आणि त्याच्याकरता मी खूप थपडा आणि मार खाल्लेला आहे. पण म्हणजे सब क्लिनिकल असेल तो, इतका सिव्हिअर म्हणजे मी ज्या दिवशी माझा गणिताचा पेपर दिले त्या दिवशी मी सुटलो, कारण दी डिजिट्स मेक मी फील व्हेरी कन्फ्युज्ड. एनिवे, तर कसं आहे की लर्निंग डिसॅबिलिटी कधी कधी ती सेकंडरी होते, कारण माझं लक्ष नसल्यामुळे मी लक्ष एकाग्र करून काहीच शिकत नाही. पण लर्निंग डिसॅबिलिटी मध्ये आपण जेव्हा IQ टेस्ट करतो ते आपल्याला जवळजवळ 11 सब टेस्ट असतात. आणखीनही त्याच्या डिस्लेक्सियाच्या फर्दर टेस्ट आहेत. त्याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली कळतं की जर मुलाला लिहिता येत नसेल तर तो प्रॉब्लेम त्याला मोटर आहे, म्हणजे त्याला हाताचं वळण बरोबर लागत नाहीये, की त्याला ऐकलेलं लिहिता येत नाहीये किंवा कॉपी करू शकतो, तो डिक्टेशन घेऊ शकतो पण त्याला समोरचं कॉपी करता येत नाहीये, किंवा त्याला डिक्टेशन घेता येत नाही पण तो कॉपी करू शकतो. इतके त्याच्यात बारीक सारीक फरक असतात. त्याचा अभ्यासच करावा लागतो आणि मगच ते आपल्याला म्हणावं लागतं की या मुलाला लर्निंग डिसॅबिलिटी आहे. IQ टेस्ट आणि EEG आणि काही वेळेला MRI स्कॅन हे मस्ट आहे. अच्छा, ओके सर, म्हणजे काही वेळेला जर तो थोड्या प्रमाणात ADHD असेल जे की डायग्नोज झाला नसेल तर तो जाऊन पुढे काही मानसिक आजार निर्माण करू शकतो का, किंवा डिमेन्शिया, अल्झायमर्स वगैरेवर जाऊ शकतो का? नाही, सी देयर इज नो कोरिलेशन लाईक असं काही नाही. सी अंडरस्टँड why there is ADHD. Do people know what is ADHD? काय आहे?
त्याच्यामध्ये मेंदूतले काय प्रॉब्लेम आहेत हे कळलं पाहिजे. मी सांगतो तुम्हाला, थोडक्यात सांगतो. सी, आपलं जे अटेन्शन असतं, हे अटेन्शन ही आपल्या मेंदूची सर्वात मोठी कपॅसिटी, क्षमता आहे. आणि ती आपल्या मेंदूची म्हणजे प्री फ्रंटल कॉर्टेक्सची आहे. परंतु ती ब्रेनस्टेम म्हणजे आपल्या मानेच्या मागे जो मेंदू असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सेंटर्स असतात. त्याच्यामध्ये ब्रेनस्टेम असतं, त्याच्यामध्ये रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम नावाची एक सिस्टीम असते, त्याची चौकडी सारखी असते म्हणून तिला रेटिक्युलर म्हणतात. त्याच्यामध्ये अगदी ग्रोसली सांगतो, त्याच्यामध्ये 2 चॅनल्स असतात. एक चॅनल असतो तो तुम्हाला शांत करत असतो आणि एक चॅनल असतो तो तुम्हाला चुळबुळ करत असतो. अगदी ग्रोस उदाहरण द्यायचं झालं तर शांत करणारा चॅनल जेव्हा जास्त ऍक्टिव्ह होतो तेव्हा आपल्याला झोप लागते आणि ऍक्टिव्हिटी करणारा चॅनल जेव्हा ऍक्टिव्ह होतो तेव्हा आपण जागे होतो. सिम्पल. तर काय होतं, या मुलांच्या मध्ये तो ऍक्टिव्हिटिंग चॅनल असतो आणि इनिबिटिंग चॅनल असतो. हे 2 चॅनल एकमेकांना बॅलन्स करत असतात. ज्यांना एडीएचडी नसते त्यांना बॅलन्स करत असतात. त्याच्यामुळे आपण एके ठिकाणी स्थिर राहू शकतो. ते 2 फोर्स एके ठिकाणी आल्यामुळे ते स्थिर राहिले. परंतु एडीएचडीच्या मुलांच्या मध्ये काय असतं तर त्यांचा ऍक्टिव्हिटिंग चॅनल हा जास्त पॉवरफुल असतो असं हे तर आहेच, पण त्याच्यापेक्षा जो इनिबिटरी चॅनल असतो, जो शांतता करणारा असतो, शांत करवणारा असतो, तो जो चॅनल असतो तो चॅनल वीक असतो. लक्षात घ्या, तो चॅनल वीक असतो. त्यामुळे हायपर ऍक्टिव्हिटी होते, कारण हायपर ऍक्टिव्हिटीला इनिबिट करणार, त्याला बॅलन्स करणारा जो नैसर्गिक चॅनल असतो आपल्या ब्रेनमध्ये सगळ्यांच्या, तो काहीसा वीक असतो. वीक असतो म्हणजे फुल्ली डेव्हलप नसतो. वीक म्हणजे वीक नसतो, फुल्ली डेव्हलप नसतो किंवा तो बॅलन्स करत नसतो. त्यामुळे मुलांचं त्यामुळे लक्ष एकाग्र होत नसतं. बिकॉज दे आर हायपर ऍक्टिव्ह, बिकॉज देअर ऍक्टिव्हिटी चॅनल इज सो पॉवरफुल दॅट दे कांट इनिबिट दिस. त्यांना पण डिस्ट्रॅक्शन म्हटलं ना, तिकडे 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 सारखं जातं, बिकॉज दे गेट डिस्ट्रॅक्टेड व्हेरी इझिली. अच्छा. पण जेव्हा ती मुलं लक्षपूर्वक जेवढं ऐकत असतात तेवढं ते रिटेन करू शकत असतात. ओके. म्हणजे बोला. त्याचा पुढे आता जाऊन बोला सर. पुढे जाऊन खरं म्हणजे दिस डिसऑर्डर कॅन कंटिन्यू इन अडल्ट स्टेज. अडल्ट एज मध्ये पण ही कधी कधी कंटिन्यू होऊ शकते. IIT मधल्या मुलांना पण मी एडीडी डायग्नोज केले, एडीएचडी नाही पण एडीडी डायग्नोज केलेलं आहे, की ज्यांनी खूप उत्तम टेस्ट केलेले आहेत, उत्तम परीक्षा पास झालेले आहेत, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये अटेन्शन डेफिसिट असू शकतं. अच्छा. आणि त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला होऊ शकतो इन स्पाइट ऑफ अटेन्शन डेफिसिट, बिकॉज देअर IQ इज सो गुड दे मॅनेज. निश्चितच. मी ऑडियन्सला एक रिक्वेस्ट करीन की तुमचे क्वेश्चन्स असतील, कमेंट्स असतील, आपल्याला अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळते. तुमच्या काही शंका असतील, काही गैरसमज काही असतील तर त्याच्याबद्दल प्लीज तुम्हाला क्लॅरिफिकेशन मिळेल सरांकडून. सर अतिशय फेमस असे मानसोपचार तज्ञ आहेत आणि ते वेळात वेळ काढून आज आपल्या लाईव्ह वर आलेले आहेत. तर तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. सर अजून एक प्रश्न घेते ऑडियन्स मधून की मुलांची चंचलता कमी करण्यासाठी पालकांनी काय प्रयत्न केले पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे डायग्नोसिस समजून घेतलं पाहिजे, त्याचं मेकॅनिझम समजून घेतलं पाहिजे आणि मुलांचे डिस्ट्रॅक्शन कमी करण्याकरता आपण काय करू शकतो, जितक्या पॉझिटिव्ह आपण इन्स्ट्रक्शन देऊ शकतो तितकं. तिथे लक्ष देऊ नकोस आणि इथे लक्ष दे, या 2 वाक्यात फरक आहे. दुसरं जे वाक्य आहे ते केवळ पॉझिटिव्ह नाहीये, ते केवळ ते डिरेक्टिव्ह आहे. तिथे काय करायचं हे तुम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे. मुलांना जर सांगितलं चांगला वाग तर ते डोंट अंडरस्टँड. चांगलं वागची डेफिनेशन करून दिली पाहिजे, तर मग आपण त्यांना व्यवस्थित करू शकतो. चिडचिड खूप होते, घरातलं वातावरण खूप बिघडलेलं असतं, डायग्नोसिस वरनं कोणाचं एकमत होत असतं. आजी आजोबा काका मामा आपल्याकडे फुकटचे सल्ले देणारे लाखो माणसं असतात, त्यामुळे खूपच आपण डिस्ट्रॅक्ट होतो. त्यामुळे एका प्रोफेशनलचा ऍडवाइस घेऊन शांतपणे ही गोष्ट करणं गरजेचं आहे. आपण चंचल होता कामा नये. किंवा कधी कधी पालक असं म्हणतात, अरे मी पण लहानपणी असा होतो, तो पण असाच आहे, होईल आपोआप सारखा. फाईन, चांगला झाला, गॉड ब्लेस यू, परंतु काय आहे याचा डायग्नोसिस केला पाहिजे. दुसरी गोष्ट, बाप जेव्हा शिकत होता तेव्हाची शाळेतलं वातावरण, तेव्हाची अकॅडमिक रिक्वायरमेंट्स, अकॅडमिक
कंपल्शन्स आणि आताची अकॅडमिक कंपल्शन्स ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वीच्या काळी बापाला माहिती नसायचं की आपली पोरं कोणत्या शाळेत शिकतात आणि काय कोणत्या वर्गात शिकतात. आणि आता मुलांना आणि आई वडिलांना त्यांच्या युनिट टेस्टचा पेपर कधी येते, 20 मार्काचा आहे का 5 मार्काचा आहे माहिती असतं. म्हणजे तरी सो मच ऑफ फोकस. त्या फोकस मध्ये तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून करत असता. त्याचप्रमाणे बाप जेव्हा शिकत असतो तेव्हा त्याला डिस्ट्रॅक्टिंग गोष्टी खूप कमी होत्या. टेलिफोन्स नव्हते, रस्त्यावरनं गेल्यानंतर इतकी डिस्ट्रॅक्शन नव्हती, गाणी नव्हती, मोबाईल्स नव्हते, कॉम्प्युटर नव्हता, इंटरनेट नव्हतं. तेव्हा डिस्ट्रॅक्ट करायला खूप कमी गोष्टी होत्या. आता डिस्ट्रॅक्ट करायला खूपच गोष्टी आहेत. त्यामुळे पिढीतला फरक आहे. आपण या पिढीला चांगलं समजून घेतलं पाहिजे. दे आर गोइंग थ्रू अ डिफिकल्ट टाइम. सो असं आपल्याकडचे कधी कधी पालकांना मलाच येऊन सांगतात की मुलांना असं वागवायला पाहिजे, मुलांना तसं वागवायला पाहिजे, हे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. म्हटलं अच्छा असं तुम्ही आज मला शिकवलं, आभारी आहे. तुम्हाला काही फी द्यायची का त्या सगळ्या गोष्टीची उलट शिकवून जातात. त्यामुळे मी त्याला सांगतो की कृपया ऐका, प्रोफेशनल ऐका. हो, म्हणजे एखाद्या थेरपिस्टकडे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याची पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे पालकांनी. नीट समजून घ्या. डॉक्टरांकडे वेळ मागा आणि त्यांच्याकडे समजून घ्या. त्यांना सांगा की आम्हाला समजून सांगा डॉक्टर. सर इथे काहीतरी एव्हरी सिटी और विलेज काहीतरी एक प्रश्न विचारतात कोणी. इन एव्हरी सिटी विलेज देर आर स्पेशल थेरपिस्ट और एज्युकेटर्स. हे खरं आहे. पण आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये सचिन साळवे तुम्हाला ऑनलाईन मिळू शकेल. ऑनलाईन आपल्याला खूप गोष्टी उपलब्ध आहेत. माझे सगळे रेमिडियल एज्युकेटर्स आज ऑनलाईन काम करतायत आणि मुलांना आवडतं पण. अच्छा. एका भाग्यश्री त्यांनी विचारले प्री फ्रंटल लोब, तर तो प्री फ्रंटल लोब नाही, ब्रेन स्टेम. हो सर, ऑडियन्स मधून खूप कौतुक होतं की खूपच महत्वपूर्ण माहिती मिळते आणि खूपच त्यांच्या प्रश्नांचं चांगल्या प्रकारे सर तुम्ही विस्तृत अशी माहिती देताय. खूपच लोकांना उपयोग होतोय की त्यांच्याबद्दल ज्या काही शंका होत्या किंवा गैरसमज होते ते दूर व्हायला निश्चितच मदत होतीये सर. सर अजून एक प्रश्न असा आहे की इज इट कॉमन ADHD विथ ऑटिझम? Very challenging question. Not necessarily, but may coexist. आम्ही त्याला कोमॉर्बिड म्हणतो. ओके. म्हणजे जर माझ्याकडे एखादा ऑटिस्टिक मुलगा आला तर त्याला खूप ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर त्यांच्यात असू शकते. त्याच्यामध्ये बिहेवियरल डिसऑर्डर असतात. त्याप्रमाणे अटेन्शन डेफिसिट पण असू शकतं. आणि अटेन्शन डेफिसिट मस्ट बी सीन ऍज अटेन्शन डेफिसिट. म्हणून ते सर्कल काढली आणि त्या सर्कल मध्ये वेगळ्या गोष्टी कोणत्या त्या आपण बघू शकतो. आणि देन आमचा सिंपल मेडिसिन मधला एक सिंपल नियम आम्हाला अगदी डिग्री पासून शिकवलेला आहे तो असा की जे ट्रीटेबल आहे ते ट्रीट करायला सुरुवात करा. Then whatever is treatable, start treating. ओके. आणि मगाशी एक प्रश्न होता मॅडमचा, ते रेमिडियल एज्युकेटर होत्या, त्यांनी विचारलं होतं की मुलांना स्टिम्युलंट द्यायला पाहिजेत का. कसं आहे माहितीये, त्याची एक हिस्ट्री आहे, ती तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. पूर्वीच्या काळी असं वाटायचं, पूर्वी म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट से 60-70 इयर्स, आय हॅव नॉट सीन इट. त्या काळी मुलं हायपर ऍक्टिव्ह होतात म्हणून त्यांना थोडी सिडेटिव्ह द्यायची, म्हणजे ती शांत होती. त्यांना वाटायचं की शांत करणारी औषधी दिली की मुलं शांत होती. ऍक्च्युअली इट यूज टू ऍक्ट द अदर वे आणि मुलं जास्त हायपर ऍक्टिव्ह व्हायची. कारण चॅनल आणखीन वीक होत असेल आणि त्यांना अजिबात काही करता येत नसेल. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग स्टिम्युलंट्स आली. आणि खरं म्हणजे आता जे बॅन ड्रग आहे ते फॉर द फर्स्ट टाइम इट वॉज यूज्ड एक्स्ट्राम्फेटामिन. पण ऑफकोर्स इट इज बॅन ड्रग. पण त्याचं स्टिम्युलंट आणि त्याने काय होतं तर ओव्हर स्टिम्युलेशन होत नाही, तर तो इनिबिटरी चॅनल असतो तो स्टिम्युलेट आणि त्याच्यामुळे पुन्हा बॅलन्स. त्यामुळे ही अशा प्रकारची औषधं करेक्ट डायग्नोसिसला करेक्ट मेडिसिन दिलंच पाहिजे. चुकीच्या डायग्नोसिसला करेक्ट मेडिसिन नाही. सरसकट सगळ्यांना ही औषधं द्यायची नाही, डायग्नोसिस करूनच द्यायची असतात. सर आता औषधांचा विषय एकच मिनिट, बोला.
नाही नाही सर, तुम्ही बोला सर. तुमचा आवाज मध्ये काही वेळेला कट होतोय थोडस या ते कनेक्शन. काय आहे ते माझा तो एरोप्लेन मोडवर गेलं तर थोडा प्रॉब्लेम येतो म्हणून थोडे इश्यू होत आहे. आणि तो एरोप्लेन मोडवर गेला की माझा वायफाय बंद होते म्हणून मी ते चालू ठेवते. एनिवे, तुमचा प्रश्न होता औषधासंबंधी आणि मगाशी पण एक प्रश्न विचारला होता. त्यामुळे काय आहे की आपल्याला ही औषधं द्यावी लागतात. मग तुम्हाला आयुर्वेदिक औषधं असतील, आणखी होमिओपॅथी असतील, तर काही इट्स अन इंटरव्हेन्शन. आय कॉल इट अन इंटरव्हेन्शन. त्या इंटरव्हेन्शन मध्ये तुम्हाला कशा प्रकारचं ते इंटरव्हेन्शन आहे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि जी औषधं ॲलोपॅथीकडे आहेत सध्या, जी औषधं आपण देतो आहोत त्या औषधांनी पण ही औषधं ते ऍक्ट फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम. 6 ते 7 तास फक्त त्यांचं काम चालतं. अच्छा. त्यांनी भूक कमी होऊ शकते ही शक्यता असते. खूप पालकांना भीती वाटते की मी 6 वर्षाच्या खाली मुलांना देत नाही अगदी, अनलेस खूपच अडचण असली तर. अबाउट 6 years यू कॅन स्टार्ट ट्रीटिंग. म्हणून EEG आणि MRI करून घ्यायचा. तर आपण म्हणजे सकाळी तो 8 वाजता शाळेत जायचं असेल तर 7-7:30 ला गोळी दिली, अर्ध्या पाऊण तासात यू सी द डिफरन्स. आणि देन रिमेन शांत राहू शकतात. 1-1:30 ला जर शाळा संपत असेल आणि जर मूल घरी आलं, मुलगा घरी येतो, मुलगी घरी येतो, तेव्हा आईवडिलांना कळतं की हा तितकीच चंचलता आहे त्याच्यामध्ये. पण शाळेत तो गप्प राहिला होता. म्हणून शिक्षकांशी बोलणं गरजेचं असतं. तर ते बिकॉज इट लास्ट ओनली फॉर 6 to 7 hours. आता काही लॉंग ऍक्टिंग आहेत की ते वर्क फॉर अबाउट 8 or 10 hours. पण मग कधी एक सकाळी 8 वाजता, दुपारी 2 वाजता असे डोस द्यावे लागतात. पण दे आर व्हेरी इफेक्टिव्ह. याचं कारण त्या मुलांना शांत करायचं असतं असं नाही. शांत ती मुलं होतात, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढणं गरजेचं असतं. परंतु ही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय केमिस्टकडे उपलब्ध नसतात. सगळे केमिस्ट ठेवत नाहीत. त्यांना डबल प्रिस्क्रिप्शन लागतं, त्याच्याशिवाय ती मिळत नाही. ते हाय शेड्यूल ड्रग आहेत ती. आणि याचा अब्यूज लोक विचारतात. याचा अब्यूज मुलं करत नाहीत. याचा अब्यूज ऍडल्ट करतात, मोठी माणसं करतात. आज माझी मीटिंग आहे, मुलाची गोळी घेऊन जाऊ का? मग मी सांगतो की तुम्ही मग डॉक्टर गुगलला विचारा आणि वाटेल ते करा, मला काही विचारू नका. यू आर मिसइन्फॉर्म्ड अँड यू आर फेल्ड ॲज अ पेरेंट. तर लक्षात घेतलं पाहिजे की याचा अब्यूज ऍडल्ट करतात म्हणून हा प्रॉब्लेम. ऍडल्ट कशा करतात? वजन कमी करण्यात. हे नॉनसेन्स. ते असं करून चालत नाही. ऍडल्ट मध्ये साईड इफेक्ट्स आहेत, नॉट इन चिल्ड्रन. पण मुलांना हे समजत नाही गोळी कशाची. सी, डिपेंडन्स ऍडिक्शन कशाने होतं? वेन विलफुली माझी मानसिकता बदलण्याकरता मी एक केमिकल घेतो, म्हणून माझी विलफुली माझं माइंड बदलतं. माझी त्याच्यात डिझायर असते असं व्हावं म्हणून मी ती ग्रास काय अमुक तमुक घेत असतो, फिल्म घेतो, आणखी काय ते काय ते लोक घेत असतात. कारण त्यांनी इमिजिएटली माझं मानसिकता बदलते. असं मानसिकता बदलण्याचा प्रश्न नसतो, कॉन्सन्ट्रेशनचा प्रश्न असतो. कधी पालकांना हे अजिबातच ते तयारच होत नाहीत. मग मी त्यांना सांगतो आपण एक काम करूया, आपण त्याला प्लासिबो देऊया. म्हणजे एक साधी बी कॉम्प्लेक्सची गोळी द्यायची, कॅप्सूल द्यायची, आणि मुलाला सांगायचं बाळा ही गोळी घेतलीस ना की बघ तुझं छान लक्ष केंद्रित व्हायला लागेल. इफ यू आर लकी मे बी माय डायग्नोसिस बट फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम इट मे वर्क. पण त्याच्यानंतर पालक येऊन म्हणतात 2-3 दिवस फक्त तो शांत झाल्यानंतर परत येणे माझ्या मागच्या. मग त्यांना पटतं की, आणि औषध देऊन 8 दिवस बघा आपण ठेवू शकतो. या औषधांचे ड्रग हॉलिडे असतात. सुट्टी पडली की ते औषधे द्यायची असतात. म्हणजे मे वेकेशन आहे, मोकळ सोडून द्यायचं मुलांना, गोळ्या नाही द्यायच्या. अच्छा, म्हणजे ज्यांना समजतंय की आपण ही औषधं घेतो तेच फक्त याचा गैरवापर करू शकतात आणि त्याचाच साईड इफेक्ट होऊ शकतो. एक्झॅक्टली. इट्स अन ॲडल्ट प्रॉब्लेम, नॉट चिल्ड्रन प्रॉब्लेम. हो, तेच पालकांना जास्त सर भीती आणि ते त्याच्याबद्दलचे जास्त प्रश्न येतात की एकदा मी अनुभव सांगतो तुम्हाला. एकदा पूर्वीच्या काळी औषधं इंडियात मिळत नव्हती, तेव्हा आम्ही 3 महिने लागायची. बेसेलहून मागवायचो मी. सिगा नावाची कंपनी होती, ती प्रोड्यूस करायची. ती कंपनी पण बंद आहे. तिच्याकडनं मागवताना कस्टम्स मधल्या एका माणसाने ते औषध काय ते बघितलं, वाचलं आणि तो द्यायला तयार नव्हता.
तो म्हणाले शेड्यूल आहे. म्हटलं माझं प्रिस्क्रिप्शन आहे, मी शेकडो मुलांना आणून दिले. मी गेलो तिकडे पोस्ट ऑफिस मध्ये, म्हटलं तुम्ही कसं देत नाही मला सांगा, का देत नाही. तो म्हणाले ये गोली से ना मेरी वाइफ को बहुत मोटापा है, ये गोली से वजन कमी होता है, इसके लिए मैं लेके जा रहा हूँ. आता काय सांगायचं त्या कस्टम ऑफिसरला. म्हटलं बाबा असं तू तुझ्या बायकोच्या जीवाशी खेळू नकोस आणि माझ्या पेशंटच्या जीवाशी खेळू नकोस. निश्चितच. सो इट इज ऍडल्ट प्रॉब्लेम. अच्छा. सर एक प्रश्न संजय सबनीस यांनी विचारलाय की इज एक्सेसिव्ह गेमिंग वन ऑफ द रिझन्स फॉर अक्वायर्ड ADHD? काय म्हणता एक्सेसिव्ह गेमिंग? ना ऍक्च्युली काय आहे, गेमिंग इज अ कम्प्लिटली वेगळा विषय. गेमिंग मध्ये काय होतं की तुम्हाला गेमिंग इज अ कीप्स यू व्हेरी व्हेरी ऍक्टिव्ह. आणि गेमिंग मध्ये तुम्ही जसं जिंकत जाता, जसं पुढे पुढे जाता, ब्रेन बिकम्स एक्साइटेड आणि याचं नाईस फिलिंग, हॅपी फिलिंग येते, एन्डॉर्फिन्स येतात ब्रेन मध्ये. जसं जुगार खेळणाऱ्या माणसाने ते स्लॉट मध्ये कॉइन टाकून खेळायचं ना, गडगड गडगड फिरतं, सेम. सो एव्हरी टाइम यू डू इट, यू आर ऍड्रेनालिन अँड यू आर एन्डॉर्फिन ऍडिक्ट. त्यामुळे गेमिंगमुळे हायपर ऍक्टिव्हिटी होत नाही. तर गेमिंग बंद केल्यामुळे हे जे ऍड्रेनालिन ऍडिक्शन झालेलं असतं, स्वतःला एक्साइट करण्याचं, एन्डॉर्फिन क्रिएट करण्याचं, ते थांबलं की मुलं अक्षरशः वेडी पिशवी होतात. जस्ट लाईक जर तुम्हाला जर दारू मिळाली नाही तर त्या माणसाला कसे हाल होतात, तसं ते डिपेंडन्स आहे तो. आता येईलच लवकरच पुढच्या DSM मध्ये, आय थिंक DSM रिवाइज मध्ये ते आलंय. इट्स अ रिकॉग्नाइज्ड डिसऑर्डर नाव. सर काही अल्टरनेटिव्ह थेरपीज किंवा हर्बल ह्याचा काही उपयोग होऊ शकतो का सर? सिंपल. ज्या गोष्टी टेस्टेड आणि ट्राईड आहेत, ज्यातले कंटेंट आपल्याला कळतात, ज्यातले कंटेंट काय आहेत आणि त्याचे कॉम्बिनेशन कसं केलेलं आहे, हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण वापरू शकतो. पण उठसूट कोणी काहीच येतं आणि त्यांनी नाही चालत, दॅट इज नॉट राईट. सगळ्या थेरपीज, आय से ऑल थेरपीज आर युजफुल. सिम्पथी आणि एम्पथी इज मोस्ट इम्पॉर्टंट. निश्चितच सर. अजून सर पण म्हणजे जे OTC काही जे हर्बल प्रोडक्ट्स मिळतात किंवा हर्बल सप्लिमेंट्स मिळतात, यू कॅन ट्राय करून बघू शकता. पण ज्याच्यामध्ये साखर जास्त, ऐका, ज्याच्यामध्ये खूप गोष्टी अशा असतात की ज्यामध्ये खूप सिरप असतात, ती सिरप मध्ये खूप साखर असते, मुलांनी गोडीने घ्यावं म्हणून साखर घातलेली सिरप असतात, त्या साखरेने हायपर ऍक्टिव्हिटी वाढते. हे पण लक्षात घेतलं पाहिजे. सो ऑल दिस सिरप आर व्हेरी स्वीट इन टेस्ट. मुलं आवडीने घेतात, पण दे ऑलवेज कम बॅक अँड से की सुरुवातीला बरं होतं कारण तुला थोडा प्लासिबो इफेक्ट असतो, नंतर मुलं जास्त चुळबुळ करतात. अच्छा सर, एक असं विचारायचं, आता शुगर जसं जास्त झाल्यामुळं हायपर ऍक्टिव्हिटी वाढू शकते, तसं ओबेसिटीचा आणि हायपर ऍक्टिव्हिटीचा सर काही संबंध असू शकतो का? आय डोंट थिंक सो. दोन फॅक्टर मला सांगायचे. एक म्हणजे दिस इज मोर कॉमन इन बॉईज दॅन इन गर्ल्स. तिनाच एक प्रमाण आहे जवळजवळ. तिप्पट आहे प्रॉब्लेम हा मुलांच्या मध्ये, म्हणजे मेल्स मध्ये जास्त आहे मुलींच्या पेक्षा. ओबेसिटी मध्ये हायपर ऍक्टिव्हिटी आय हॅव नॉट सीन बिकॉज दे डोंट मूव्ह सो मच. दे आर लाइकली टू बी काउच पोटॅटोज. सो हायपर ऍक्टिव्ह पोरं आले की मला 1 मिनिट, माझ्याकडे पहिला फर्स्ट चाइल्ड जे मी डायग्नोज केलं येऊन माझ्या रूम मध्ये येता क्षण टेबलवर उभा राहिला. आता तो खूप चांगलं काम करतोय. त्याला ट्रीट केलं, त्याला मेडिसिन दिली आणि आता तो प्रूफ रीडर म्हणून काम करतोय, विच इज अ व्हेरी डिफिकल्ट जॉब. ओके, निश्चित सर. कमेंट्स येतात की रिअली ऑनर्ड डॉक्टर टू लिसन टू यू. थँक्यू सर, खूप चांगली इन्फॉर्मेशन मिळते. मला सर अजून एकच प्रश्न मी घेते की हाऊ आर इमोशनल डिफिकल्टीज कॉज ड्यू टू ADHD? एक मिनिट, एक मॅडमचा प्रश्न होता रेमेडियल एज्युकेशनच्या. रेमेडियल एज्युकेशन द्यायचं असेल आणि हायपर ऍक्टिव्हिटी असेल आणि ADHD आणि जर लर्निंग डिझॅबिलिटी बरोबर असेल तर लर्निंग डिझॅबिलिटीचा सेशन घेण्याच्या आधी त्याला औषधं देणं गरजेचं आहे, तर तो लक्ष देऊन ऐकू शकतो. ओके ओके सर. इमोशनल डिफिकल्टीज विच आर कॉज ड्यू टू ADHD, हाऊ आर दे डेल्ट विथ?
the children develop a very negative self image. Their self esteem is really challenged. म्हणजे त्यांना स्वतःची इमॅजिन करा, लहानपणापासून सगळ्या मुलांनी त्यांना नावं ठेवलेली आहेत. धांदरट म्हणा, नाही समजत नाही, त्याचं डोकं ठिकाणावर नाही, ह्याचं लक्षच नाही, हा गुंडच आहे. असं जर लहानपणापासून जर तुम्ही ऐकत असाल तर तुमच्या इमोशनची कशी कंडिशन होईल? यू विल नेव्हर ग्रो एज अ नॉर्मल चाइल्ड. ओके. त्यामुळे हे इमोशनल त्यांना डिस्ट्रेस होतोच, म्हणून ते रिबिलियस होतात. ते टेंड टू बी व्हेरी व्हेरी अँग्री पीपल. मग ती सवय लागते ना, तू हे कर म्हणजे तुला तू अमुक इतकं केलंस ना, आता कंडिशनल ते होतं त्यांना की हे केलंस तर तुला खाऊ मिळेल, हे केलं तुला ते मिळेल. ते म्हणतात ते द्या मग मी हे करतो. उलट सुरू होतं, म्हणजे ऍज इफ तुला अभ्यास करणं आई वडिलांना दिलेलं रिवॉर्ड आहे. बरोबर. सो दॅट इज द वे इट्स हॅपन. सो त्याच्याशीच निगडीत अजून एक प्रश्न विचारलाय की कधी कधी लहान मुलं खूप खोटं बोलत असतात, काही कारण नसताना, मग हा काय प्रकार असू शकतो? एक तर लहान मुलं हे खोटं बोलण्याच्या ऐवजी इट्स युजली अ फेस सेव्हिंग डिव्हाइस. जसं आपल्याला कंटाळा आला तर आपण मला बरं नाही म्हणून एक नोट पाठवतो की नाही, सिक्रेट नोट पाठवली, तसंच मुलं करत असतात. दे आर लाईक ह्युमन बिंग, दे आर स्मॉल अडल्ट्स असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे मुलं खोटं बोलतात जस्ट टू सेव्ह देअर फेस. आणि आजच्या म्हणून उद्यावर गणिताचा पेपर मिळाला नाही, तो दप्तरातच ठेवायचा, प्रगती पुस्तक हरवलं, आई बापाच्या खोट्या सिग्नेचर करायच्या वगैरे वगैरे. सगळी मुलं हे कमी जास्त प्रमाणात करावं असं वाटत असतं. सगळी काही मुलं करतात, काही करत नाही. म्हणजे ते योग्य आहे असं नाही, परंतु त्या मुलाकडनं पोलीस स्टेशनवरती जसा कबुली जबाब घ्यायचा तसा कबुली जबाब घ्यायची गरज नाही. त्याला कसं तरी करून कबूल कर खोटं बोललं कबूल, असं इतकं हैराण करतात पेरेंट्स की द चाइल्ड इज फोर्स्ड टू टेल अ लाय. त्याच्या ऐवजी प्रेमाचं आणि शांत वातावरण जर केलं तर ती मुलं स्वतःहून सांगतात की माझ्याकडनं ही चूक झाली. ओके सर, आता आपण इतका प्रेस्टिजचा प्रश्न करतात. हा बोला सर. आपण बरंच आता लहान मुलांबद्दल बोललोय, पण मोठ्यांच्या बाबतीत सुद्धा एक क्वेरी अशी आली की काही जणांमध्ये, अडल्ट मध्ये सुद्धा झोप लागते काही जणांना, म्हणजे शरीर झोपतं पण मेंदू झोपत नाही, किंवा सतत विचार येत राहतात झोपलेलं असताना सुद्धा. तर ते कोणती काळजी नसताना किंवा इररिलेव्हंट असे विचार येत राहतात, तर त्याचं काय कारण असू शकतं? पहिली गोष्ट, आपण झोपलो तरी आपला मेंदू योग्यासारखा असतो. म्हणतो ना की सगळं जग झोपले असताना योगी जागा असतो. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटलंय ना, तो योगी म्हणजे आपला मेंदू आहे. आपण झोपलो तरी मेंदू काम करत असतो. मेंदू आपल्या सगळ्या मेमरीज ऑर्गनाईज करत असतो. महत्वाच्या काय, जुनं काय, नवीन काय एकत्र करणं, ऑल दिस वर्क इज डन. आपण म्हणतो ना की स्लीप ओव्हर द प्रॉब्लेम तुम्हाला सोल्युशन मिळेल कारण द ब्रेन इज वर्किंग. आता कसं आहे की आपल्या दिवसाकाठी तुम्हाला कल्पना असेल आपल्या मनामध्ये 60,000 विचार येतात, 60,000. आता त्यातले कोणत्या विचाराकडे लक्ष द्यायचं आणि कोणत्या विचाराकडे लक्ष द्यायचं नाही हे कोण ठरवणार? आपण ठरवणार ना. त्यामुळे बेस्ट वे इज टू, तुमच्या मनामध्ये जर असे विचार येत असतील, एकतर तुम्ही झोपलात तरी मेंदू कामच करत असतो. पण दिवसा जर तुम्ही खूप एक्साइटेड असाल, जर अँक्शियस असाल, डिप्रेस्ड असाल, जर तुम्ही स्ट्रेसफुल सिच्युएशन असेल तर तुमचा मेंदू हायपर आणि त्याच्यामध्ये असे विचार येत राहतात. जसं आपण समजा कॉम्प्युटर बंद करायचा राहिला तर तो ऑनच राहतो ना. लॅपटॉप सगळ्या फाईल जर मी बंद नाही केल्या आणि कॉम्प्युटर फटकन बंद केला तरी तो त्याला इट टेक्स टाइम नो. तसं आहे ते आपल्या मेंदूचं. सो बी फ्रेंड्स विथ युअर मेंदू. त्याला ओव्हर स्टिम्युलेट नका करू. ओके, म्हणजे दिवसाची जी एन्झायटी आहे ती थोडीशी कमी करायला पाहिजे. स्पिल ओव्हर होते. म्हणून एन्झायटी ड्रीम्स येतात. दॅट्स फेअरली कॉमन. मला अजून IMD पास होऊन 82 साली पास झालो, अजून मला मी परीक्षेला गेलो तर उशीर झाला अशी स्वप्न पडतात. झाली गोष्ट. निश्चितच सर, खूप ऑडियन्स मधून खूप कौतुक होतंय की व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह सेशन. थँक्यू सो मच सर. आणि खूपशी लोक तुम्ही सांगितलेल्या गोष्टींशी कोरिलेट करू शकतायत की ती मुलं एक्झॅक्टली त्यांची तसंच करतायत, कोणतेही आमिष दाखवल्याशिवाय काहीही करणार नाही. हे नॉर्मल मुलांमध्ये सुद्धा सर हे बघायला मिळतं. इव्हन सर मी माझ्या मुलात सुद्धा हेच बघते, खूप वेळेला त्याला काहीतरी घ्यावंच लागतं, त्याच्याशिवाय तो ऐकत नाही.
Bringing up children in the current times, the COVID times, is a huge challenge. Yes, आपण sir. आईबाप असतो, पालक व्हायला लागतो. आईबाप आणि निश्चितच, sir. पालक मध्ये फरक आहे. सर तुमचे खूप खूप आभार सर, तुम्ही खूप वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथे लाईव्ह वरती आलात आणि खूप छान अशी माहिती दिलीत. अतिशय उपयोगी अशी माहिती दिली सर. तुम्ही एका नाजूक विषयावरती लोकांना निश्चितच याचा खूप उपयोग होईल आणि जे पॅरेंट्स अशा स्पेशल मुलांशी डील करतात त्यांच्यासाठी हा खूप रिलिव्हिंग असा सेशन असणार आहे सर. थँक्यू सो मच. एक मिनिट, कोणीतरी विचारलं हाऊ हार्मफुल इट इज असं काहीतरी आहे. येस येस बघा जरा. हाऊ हार्मफुल काय विल इट बी इफ नॉट ट्रीटेड विथ मेडिसिन्स. अरे आपण म्हणतो मेडिसिनचे साईड इफेक्ट काय आहेत, मेडिसिन न देण्याचे साईड इफेक्ट काय त्याचा विचार करतो का? हे तुम्ही गुगलवर शोधताय का? आपण कधी गुगलला विचारलं का की याचा आपण डिसऑर्डरची आपण ट्रीटमेंट दिलीच नाही तर काय होतं? आपला देश इतका मागासलेला आहे, देवीची लस टोचून घ्यायला लोक पळून जायचे गावातनं. बरोबर. अशी परिस्थिती. दिस इज अवर कंट्री की देवीचा डॉक्टर आला की गावातनं पळून जाणारे लोक. दिस इज व्हॉट वी आर. त्यामुळे आपल्याकडे समजापेक्षा गैरसमज जास्त. आणि अमेरिकेतले हुशार लोक, गुगलवरचे हुशार लोक तर आणखीनच गोंधळ घालतायत. आय एम व्हेरी, मी खूप सडेतोड सांगतोय, स्पष्ट शब्दात सांगतोय. हो सर, निश्चितच. त्यामुळे आपण योग्य वेळेला योग्य औषध देणं गरजेचं आहे. उठसूट द्यायचं असं नाही. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. थिंक 10 टाइम्स. आम्ही सांगतो फुल कन्व्हिन्स व्हा आणि मगच सुरू करा. ओके, म्हणजे ट्रीटमेंट ही अतिशय गरजेची. Because parents are not willing to start the medication. प्लासिबो देऊन बघायचा, त्यांना सांगायचं की असं आहे तसं आहे. तो सगळं एकमेकांना सांगतो. तुमच्या घरातल्या सगळ्या माणसांचं एकमत झालं ना की मग मला सांगा. मग ते येतात की आमच्या घरात खूप भांडण. डायग्नोसिस कुठला सगळे डायग्नोज करत असतात, पण खरा डायग्नोसिस डॉक्टर करत असतो. बरोबर आहे. त्यामुळे सर निश्चितच अर्ली डायग्नोसिस, व्यवस्थित ट्रीटमेंट, चांगली थेरपी आणि सगळ्यांचं कोऑपरेशन हे या मुलांच्या दृष्टीने अतिशय सर उपयोगी होणार आहे असं तुमच्या लेक्चर मधूनच हे सर मी याचं कन्क्लुजन काढू शकते सर. अतिशय चांगली माहिती दिलीत सर तुम्ही. खूप खूप आभार सर तुमचे. आणि तुम्ही आमच्या लाईव्ह वरती पुन्हा एकदा यावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतोय सर. पुन्हा एकदा आपण असं सेशन करूया. थँक्यू सो मच सर. काल मेंटल हेल्थ दिवस साजरा झाला आणि आज आपण हे करतोय. आय एम सो ग्रेटफुल टू यू. मी कृतज्ञ आहे की तुम्ही मला संधी दिलीत बोलण्याची, लोकांच्या पण पोहोचण्याची. आता एकच रिक्वेस्ट आहे की ज्यांना कळले ईच वन टीच वन, दुसऱ्या लोकांना जाऊन सांगाय. येस सर, निश्चितच. थँक्यू सो मच सर. देवेंद्रला नमस्कार सांगा. हो सर, ते आहेत इथे सर. ओके निश्चितच सांगते. आज सगळे आता काळ्या पडद्यामागे आहेत सगळे. सर तुम्ही दिसणं जास्त महत्वाचं आहे. आम्ही पडद्यामागचीच माणसं आहोत सर. तुम्ही दिसलात आणि तुमचं सगळं भाषण ऐकायला मिळालं, हेच खूप आमच्यासाठी पण भाग्याची गोष्ट आहे. थँक्यू सो मच. जे कोणी लाईव्ह आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करते की नेक्स्ट सेशन आपण नेक्स्ट रविवारी घेणार आहे अशाच एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर आणि एखादा वेगळा टॉपिक घेऊन. सो प्लीज सगळ्यांनी नेक्स्ट रविवारी पण फेसबुक लाईव्ह जॉईन करा आणि निसर्ग टॉक्स बघा. थँक्यू सो मच. स्टे सेफ, स्टे होम आणि स्टे ट्यून. थँक्यू. मी सगळ्यांची रजा घेते. थँक्यू. थँक्यू सर. ओके बाय. मी सोडतोय आता. बाय बाय. येस.